नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती एकत्र सोडला जाणार आहे, अशी अधिकृत माहिती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते आणि दिल्लीच्या दौऱ्यामध्येच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. कारण राज्यातील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी कधी वितरित करायचा असा प्रश्न थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करावा अशी आमची अपेक्षा आहे. त्याला परिउत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री यांनी होकार दिलेला आहे. म्हणजे PM किसान योजनेचा 24वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला असून PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचा GR देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता अखेर तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ती तारीख देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता दर 4 महिन्यांनी दिला जातो. त्याचबरोबर PM किसान योजनेचा हप्ता देखील दर 4 महिन्यांनीच दिला जातो. अर्थात तुम्हाला सांगायची एकच गोष्ट आहे, जशी PM किसान योजना काम करते तसंच नमो शेतकरी योजना देखील काम करते. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर आतापर्यंत PM किसान योजनेचे तब्बल 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे देखील आतापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. मग आता राहिला प्रश्न एकच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार आहे ती तारीख आपण आता पाहूया. बघा शेतकरी बांधवांनो, याआधी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला असेल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला eKYC असेल, आधार अपडेट असेल किंवा बँक अपडेट असेल किंवा इतर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाहीये. मात्र तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळाला नसेल, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला तात्काळ फार्मर ID असेल किंवा बँक अपडेट असेल किंवा eKYC असेल हे करणं फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला PM किसान योजनेचा 24वा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असेल, या प्रक्रिया केल्यानंतरच मिळणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता आमच्या पदरात कधी पडणार हे ऐकून घ्यायचं आहे. तर चला वेळ न घेता थेट आता तारीख सांगूया. मित्रांनो, PM किसान योजनेचे 2000 रुपये म्हणजे PM किसान योजनेचा 24वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026. तारीख नीट ऐका, तारीख पुन्हा ऐका, तारीख कान देऊन ऐका. येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 रोजी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता तुमच्या खात्यात सोडला जाणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.